या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण पत्रकारांशी विशेष संवाद उपक्रम राबविण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील वर्णनगर व कोडोली येथे झालेल्या भेटीदरम्यान ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व, स्मॉल स्केल वृत्तपत्रांचे योगदान तसेच बदलत्या काळातील कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशन तर्फे आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात उपसंचालक प्रवीण टाके यांनी पत्रकार दिनाचा ऐतिहासिक संदर्भ देत मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण आणि लोकशाहीतील मुक्त व जबाबदार पत्रकारितेची भूमिका अधोरेखित केली. यावेळी ग्रामीण पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विजयकुमार पोद्दार, डॉक्टर सागर बोराडे, दीपक ठवळे, धोंडीराम शिंदे, मकरंद बुरांडे, दीपक बळे आदी उपस्थित होते. दरम्यान कोडोली पत्रकार संघाच्या वतीनेही पत्रकार दिन साजरा करण्यात आला. वारणानगर येथे विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके व जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी स्थानिक व राज्यस्तरीय पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव व साप्ताहिक वारणेचा बागचे संपादक प्रवीण पाटील यांच्यासह उपस्थित पत्रकारांशी ग्रामीण पत्रकारितेच्या भूमिका संवाद साधण्यात आला. या संवादात डिजिटल युगातील पत्रकारिता, तंत्रज्ञानाचा वापर व एआयचा प्रभाव यावर विशेष भर देण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि शासकीय योजनांची प्रभावी प्रसिद्धी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्थानिक पत्रकारांनी स्वागत केले.